श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांनी देहत्याग केला त्या दिवशी नेमके काय घडले याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरांपर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणासही नव्हती. मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते खरे. 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकूबाई आणि इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजवले. तेव्हा बाळाप्पांनी सुपारी दिली, ती घेतली. राणीसाहेबही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. आता माझ्या महाराजांस भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे. समर्थ सेवेकरी बाळाप्पा यांना बराच अदमास असावा. कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामी भक्तांस केल्या होत्या. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्या समवेत दाखल झाले. पुढे 25 जुलै 1925ला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळवले होते. ते म्हणतात, आम्ही अक्कलकोटात पोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली. त्या नगराची हालचालच थांबली होती जणू. महाराज पेठेतल्या चोळाप्पांच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे सामसूम होती. काही कळेना. मठाजवळ महाराजांची गाय आणि वासरू होते. तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो. त्या दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फरमावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितली. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसं तरी आवंढा गिळत नजर चुकवत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते. ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला नि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालींत नित्याचा आवेश नव्हता इतकंच. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही आज मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्क्याच्या दिशेने खूण करताच सेवेकरांनी तो दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना बसवले. महाराज स्वस्तिकासनास स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकलेने त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदू मंडळी होतीच. कुणाच्या जीवात जीव नव्हता. पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. भुजंगा सेवेकरी आणि अन्य निस्सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटत होते. कोणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटीत होता. स्थिर चित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण श्रींची काही हालचाल होते आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू, श्री स्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा. अशा विविध शब्दात समस्त जन आक्रंदन करीत होते. कोणीच कुणाला सावरू शकत नव्हते. अशा हल्लकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला.
सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत उच्चारले गेले होते. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा, जिंकील जीवन कला जो मजवरी विसंबला. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न झाले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर श्री स्वामी देह दरबार मंडळीच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या ध्यान गुंफेत ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतषबाजीत त्यांच्या या समाधी लीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. 3 दिवस बाळाप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. स्वामींनी जेव्हा देहत्याग केला त्यावेळचा हा प्रसंग ऐकून आपलेही डोळे पाणावले असणार. स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी सदैव आपल्याबरोबर राहणार. श्री स्वामी समर्थ.